जय महाराष्ट्र. मी किरण राठोड. टाळेबंदीत लोक जाड झालेत का या आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जागतिक महामारी कोरोनामुळे आपल्या प्रकृतीवरती बराच परिणाम झालाय. लहान मुलांचं खेळणं कमी झालंय. शाळा तर बंदच आहेत, त्यामुळे घरातून बाहेरही पडलं जात नाहीये. एकंदरीत काही अंशी लठ्ठपणा वाढतोय. तर सुरुवातीला लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अतिरिक्त प्रमाणात चरबी जमा होणं आणि आवश्यक वजनापेक्षा 20% अधिक वजन वाढणं म्हणजे लठ्ठपणा आहे. मेदयुक्त आहार, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, मानसिक ताणतणाव, अनुवंशिकता हे देखील एक कारण आहे. आणि याच विषयावरती मार्गदर्शन करायला आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर केदार पाटील. सरांचा थोडक्यात परिचय करून घेऊयात. सर बायोट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जन आहेत, तसेच ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जन देखील आहेत. तसेच गेली 5 वर्ष ते पुणे हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. या चर्चेला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी पाहूयात लठ्ठपणाची कारणं नेमकी काय आहेत. मेदयुक्त आहार, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, मानसिक ताणतणाव आणि अनुवंशिकता ही लठ्ठपणाची प्रमुख कारणं आहेत. तर बॉडी मास इंडेक्स कसा आहे आणि हे देखील जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. BMI 18.5 आहे कुपोषित, BMI 18.5 22.9 आहे सामान्य आहे आणि BMI 23.0 अर्थात 27.05 अधिवजन आहे. त्याचप्रमाणे अति आहे हे देखील 27.5 पेक्षा जास्त असणं म्हणजेच लठ्ठपणा आहे. डॉक्टरांचं आपण सुरुवातीला स्वागत करूयात. केदार पाटील आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार मॅडम. सर, माझा सुरुवातीचाच पहिला असा प्रश्न आहे की स्थूलता म्हणजे नेमकं काय आहे आणि लहान मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये हा नेमका कसा दिसून येतो. स्थूलता म्हणजे तुमच्या उंचीला जेवढं वजन हवं आहे त्यापेक्षा जर वजन जास्त असेल तर त्याला आपण स्थूलता म्हणतो. तर WHO स्थूलतेचे प्रमाण हे BMI बेसिसवर फिक्स केलेले आहे. BMI हा एक इंडेक्स आहे, बॉडी मास इंडेक्स आपण म्हणतो याला. तर बॉडी मास इंडेक्स हा 18.5 ते 23 जर असेल आशियाई लोकांमध्ये तर ते नॉर्मल आहे. 23 ते 27.5 हे ओव्हरवेट म्हणजे जास्ती वजन आहे आणि 27.5च्या वर जर असेल तर त्याला आपण ओबेसिटी म्हणतो. मुलांमध्ये जर बोलायचं झालं तर BMIचे क्रायटेरिया आपण लागू करू शकत नाही. तर त्यांच्या केसमध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यात पर्सेंटाईल आपण बघतो. तर 85% ओव्हर जर असेल तर त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो आणि 95% वर जर असेल तर ते ओबेसिटी आहे. तर हे एक मापदंड आहे WHO सेट केलेलं. इतर देशातल्या लोकांना, आशियाई लोक सोडून 25 पर्यंत नॉर्मल समजलं जातं. पण आपल्या आशियाई लोकांना डायबिटीस आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे हृदयरोग व्हायचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं हा क्रायटेरिया 2 पॉईंटनी कमी करून हा 23 आपल्याला नॉर्मल समजलं जातं. सर, नक्कीच सगळ्याच आजाराचे काही ना काही दुष्परिणाम असतात. स्थूलतेचे नेमके दुष्परिणाम काय आहेत. स्थूलता हा एक मोठा आजार आहे. स्थूलतेमुळे तुम्हाला व्यक्तींना डायबिटीस, स्पेशली टाईप 2 डायबिटीस व्हायची शक्यता जास्त असते. हायपरटेन्शन, स्लीप ॲपनिया म्हणजे घोरणे हे आपल्याकडे चांगलं समजलं जातं पण तसं नाही आहे. घोरण्यामुळं उजव्या हृदयावर ताण येऊ शकतो. PCOD म्हणजे जे यंग अनमॅरिड फिमेल्स आहेत किंवा ज्यांचं जस्ट नुकतंच लग्न झालेलं आहे त्यांचं वजन जास्त असल्यास PCOD हा आजार होतो. त्यामुळं पाळीमध्ये अनियमितता येते. ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना काही काळ वंध्यत्व असू शकतं या आजारामुळं.
त्यानंतर सांधेदुखी आहे, मणकेदुखी आहे. तर जवळपास 23 आजार हे स्थूलतेशी निगडीत आहेत आणि आपल्याला म्हणता येईल की स्थूलता ह्याचा मूळ आहे. जर स्थूलता आपण ट्रीट केली तर हे सगळे आजार बरे होऊ शकतात. फ्युचरमध्ये कॅन्सर व्हायची शक्यता जास्त आहे. गर्भाशयाचा असू दे, स्वादुपिंडाचा असू दे किंवा मोठ्या आतड्याचा असेल, ब्रेस्टचा असेल, तर हे सगळे कॅन्सर्स व्हायचं प्रमाण सुद्धा जास्त असू शकतं. तर स्थूलता जर कमी आटोक्यात आली तर हे सगळे आजार कमी होतात. सर, तुम्ही मगाशी स्थूलतेचे मापदंड सांगत होतात, तर हे जे मापदंड आहे ते भारतात आणि इतर देशामध्ये म्हणजे विदेशामध्ये वेगवेगळे आहेत का? आशियाई लोकांसाठी वेगळे आहेत आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड म्हणजे युरोपियन कंट्रीज किंवा दुसरे कंट्रीज जे आहेत त्यांच्यासाठी वेगळे आहेत. आशियाई लोकांना 18.5 ते 23 हे नॉर्मल समजलं जातं. आपले क्रायटेरिया लोअर आहेत कारण की आपण वी आर मोर प्रोन फॉर कार्डिओव्हास्क्युलर, हृदयरोग आणि डायबिटीसला आपण जास्ती प्रोन आहोत. त्यामुळे WHO हे क्रायटेरिया कमी केलेले आहेत. एखाद्याचा कमरेचा घेर स्त्रियांमध्ये 80 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल आणि पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर स्थूल म्हणता येतं. म्हणजे एखाद्याची पॅन्ट साईज जर 38च्या वर असेल तर जनरली आपल्याला म्हणता येईल की हा व्यक्ती स्थूल आहे. सर, एकूणच हे एक मापदंड म्हणावं लागेल. भारतात आणि विदेशामध्ये हे वेगवेगळं आहेतच. हो. सर, आपल्याला ही चर्चा कंटिन्यू करायची आहेच, पण इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत लठ्ठपणावरती आणि लठ्ठपणा कमी व्हावा यासाठी आपण नेमकं काय खायला पाहिजे हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाज्या आणि फळे अधिक प्रमाणात खा. आहार हा प्रतिबंधांनी समृद्ध असावा. मोड आलेली कडधान्य, तंतुमय खाद्यपदार्थ खा. अधिक प्रमाणात याचं आपल्या आहारामध्ये प्रमाण असलं पाहिजे. तर लठ्ठपणा कमी होण्यासाठी नेमकं काय टाळणार आहात आहारामधलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. साखर आपल्याला टाळायची आहे. अल्कोहोल, कर्बोदक हे देखील आपल्याला टाळायचं आहे. तळलेले पदार्थ हे देखील टाळले तरच आपला लठ्ठपणा कमी होऊ शकतो. आपल्याला या सगळ्या संदर्भात सर माहिती देत आहेत. सर, स्थूलतेची नेमकी कारणं काय आहेत? स्थूलता मुख्यतः आपण पाहिलात तर फिजिकल इनॅक्टिव्हिटी हे एक मोठं कारण आहे स्थूलतेसाठी. जेव्हा इनटेक आणि आउटपुट हे मॅच होत नाही तेव्हा आपल्याला म्हणता येतं की वजन वाढतं. म्हणजे खाणं आपलं जास्त आहे, ॲक्टिव्हिटी कमी आहे, अशा परिस्थितीमध्ये वजन वाढत जातं. काही लोकांमध्ये हा आनुवंशिक आजार असतो. काही लोकांमध्ये विविध कारणांमुळं, व्यसनांमुळं फिजिकल इनॅक्टिव्हिटी हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे वजन वाढायचं. आणि 45 मिनिट्स ऑफ ब्रिस्क वॉकिंग जर एखाद्याने रोज मेंटेन ठेवलं तर हा आजार व्हायची शक्यता फार कमी आहे. इवन स्कूलमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीचे क्लासेस रेग्युलरली घेणं किंवा लहान मुलांना काय खावं, काय खाऊ नये, जंक फूड काय आहे, काय नाही आहे, हेल्दी काय आहे ह्याचं प्रशिक्षण देणं फार गरजेचं आहे. तसेच एन्व्हायरमेंटल पोल्युशन हाही एक रिस्क फॅक्टर मानला जातोय. असं पाहिलं गेलं की DDT जसं ॲग्रिकल्चरमध्ये यूजमध्ये आला तसं डायबिटीस आणि ओबेसिटीचं प्रमाण वेस्टर्न कंट्रीजमध्ये वाढत
चाललेलं आहे आणि आपण शहरांमध्ये आता तीच परिस्थिती बघतोय. मैदानं नाही आहेत आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीवर रिस्ट्रिक्शन्स येत आहेत लहान मुलांच्या, त्यामुळे हे प्रमाण वाढत जाते. सर, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढत आहे आणि त्यामध्ये जर स्थूल व्यक्तीला कोरोना बाधित असेल तो व्यक्ती, तर त्याने नेमकं काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा त्याची लक्षणं काय आहेत? हे बघा, कोविड हे एक इन्फ्लमेटरी कंडिशन बॉडीमध्ये तयार करते. ओबेसिटी सुद्धा ही एक इन्फ्लमेटरी स्टेट आहे बॉडीची. तर कोविड आणि ओबेसिटी ह्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण हे ॲडिटिव्ह इफेक्ट झाल्यासारखं होतो आणि आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेला असेल, ऐकला असेल. कोविडचा प्रादुर्भाव हा स्थूल व्यक्तींमध्ये फार जास्ती प्रमाणात आहे. तर वजन आटोक्यात ठेवणे हे एक प्रिकॉशनरी मेजर आहे. तसेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर ह्या गोष्टी तर इनव्हेरिएबली आहेत. आपण पाहिलं असेल की यूकेच्या प्राईम मिनिस्टरनी सुद्धा मेन्शन केलं की ओबेसिटी हा रिस्क फॅक्टर आहे. त्यांना स्वतःला कोविड झाल्यामुळं ही गोष्ट NHS च्या मार्फत त्यांनी ओबेसिटी कमी करण्यासाठी पाऊल उचललं. तर कोविड आणि ओबेसिटीचा हा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे स्थूल व्यक्तींनी कोविडच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर हेच जे स्थूल व्यक्ती आहेत त्यांना जर कोरोना बाधित असतील तर त्याचे काही दुष्परिणाम दिसून येतात का? नॉर्मल वेटचा व्यक्ती आणि स्थूल व्यक्तीला जर कोविड झालेला असेल तर आपण बघतो की कोविडमुळे होणारे सिम्पटम्स म्हणजे रेस्पिरेटरी असतील, GI असतील किंवा मेंदूचे असतील किंवा इतर सिस्टमिक असतील, तर हे स्थूल व्यक्तींमध्ये जास्ती प्रमाणात आहेत आणि त्यांना व्हेंटिलेटरची किंवा ऑक्सिजनची गरज लागायची शक्यता जास्ती आहे. त्यामुळं स्थूल व्यक्तींनी कोविड काळामध्ये जास्त प्रिकॉशन्स घेणं अत्यावश्यक आहे. सर, कोणत्याही आजाराच्या संदर्भात बोलायचं झालं तर काळजी घेणं हे फार गरजेचं असतं. तर स्थूलता कमी करण्यासाठी नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे? हे मॅनेजमेंट जे आहे ओबेसिटीचं, हे BMI आपण सुरुवातीला जे बघितलं, BMI हा हाईट इन kg बाय वेट इन मीटर स्क्वेअर असा बघितला जातो. याचे बरेच गुगल ॲप्लिकेशन्स आहेत जिथे तुम्ही हाईट आणि वेट टाकलं की आपला BMI आपल्याला समजू शकतो. तर BMI बेस क्रायटेरियावर बोलायचं झालं तर 23 ते 27.5 म्हणजे ओव्हरवेट ही जी कॅटेगरी आहे, या व्यक्तींना योग्य डाएट आणि एक्सरसाइज हे एक्सपर्ट डायटिशियन ज्या क्वालिफाईड आहेत त्यांच्याकडून सल्ला घेणं गरजेचं आहे. इंटरनेटवर फॅट डाएट्स किंवा डाएटचे प्लॅन्स बघून हे एक डाएट प्लॅन सगळ्यांना सूट होत नाही, हा इंडिव्हिज्युअलाइज करावा लागतो. एक्सरसाइज बाबतीत फिजिओथेरपिस्ट किंवा ट्रेंड स्पोर्ट्स फिजिशियनकडून हे सल्ला घेणं गरजेचं आहे. 27.5 ते 30 या क्रायटेरियामध्ये आपण असं बघतो की योग्य डाएट आहारासोबत काही व्यक्तींना मेडिसिन्सची गरज पडू शकते. आपल्याकडे ऑर्लिस्टाटिन, लिराग्लुटाइड आणि मेटफॉर्मिन अशा काही औषधं आहेत ज्यांनी 5 ते 7% आपण वजन कमी करू शकतो. पण हा बऱ्याच लोकांमध्ये समज असतो की औषधांमुळे वजन बरंच कमी होऊ शकतं, तर तसं नाही आहे. त्याच्या लिमिटेशन्स आहेत. 5 ते 7% औषधांनी वजन कमी होतं. ह्या कॅटेगरीमध्ये असे काही व्यक्ती असतात ज्यांचं डाएट एक्सरसाइज झालेला आहे, त्यांनी खूप प्रयत्न केले पण वजन कमी होत नाहीये. तर त्यांना आम्ही एक ॲडिशनल एंडोस्कोपिक प्रोसिजर्स आहेत. एंडोस्कोपिक स्लीव गॅस्ट्रोप्लास्टी आहे आणि बलून थेरपी एक आहे, ज्यांनी साधारण एक 10 ते 15% टोटल वजन कमी होऊ शकतं. 30 BMIच्या वर जर वजन असेल, म्हणजे साधारण सामान्य भारतीय माणूस 5 फूटचा आपण पकडला आणि 90 ते 100 किलोच्या वर जर वजन असेल आणि त्यासोबत डायबिटीज, BP, सांधेदुखी, घोरणे, वंध्यत्व हे जर आजार असतील तर अशा व्यक्तींना आपण बेरियाट्रिक सर्जरी ॲडवाईज करतो. तसेच 35 BMIच्या वर आजार नसतानाही आपण ॲडवाईज करतो, कारण का अशा व्यक्तींना पुढे जाऊन हे आजार व्हायची शक्यता खूप जास्ती असते.
आणि मुख्यतः म्हणजे आता ही सर्जरी कॉस्मेटिक सर्जरी नाही असा सर्व ऑथॉरिटीजनी निर्वाळा दिलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी ही सर्जरी मोफत आहे. आमच्या इथं पुण्यात पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनली एका स्कीमखाली सवलत देऊन ही सर्जरी केलेली आहे. तसेच आता इन्शुरन्स कंपनीज ही या वर्षापासून ही सर्जरी इन्क्लूड केलेली आहे. तर या व्यक्तींनी ज्यांचा वजन साधारण 100 किलोच्या वर आहे किंवा BMI 30च्या वर आहे, आजार आहेत, 35च्या वर आहे, आजार नसताना आहे, तर अशा व्यक्तींनी या सर्जरी बाबतीत माहिती घेऊन योग्य सल्ला घेऊन ट्रीटमेंट घेण्यास काही हरकत नाही. तसेच जे काही आहे डाएट असेल, एक्सरसाइज असेल, गोळ्या असतील किंवा सर्जरी असेल, हे क्वालिफाईड माणसाकडून योग्य सल्ला घेऊन योग्य ट्रीटमेंट घेणं अत्यावश्यक आहे. इंटरनेटवर बेस्ड जे प्रोग्राम्स आपण बघतो, डाएट प्लॅन्स बघतो, ते ह्या फील्डमध्ये काम करणाऱ्या योग्य टेक्निकल व्यक्तींकडून, क्वालिफाईड व्यक्तींकडून सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. सर, काही आजार असे असतात ते अनुवंशिकतेतून येत असतात, तर अनुवंशिकतेतून येणारा लठ्ठपणा हे टाळण्यासाठी नेमकं काय करावं? पहिलं म्हणजे ह्याला अनुवंशिकेतून आलेला लठ्ठपणा हा जर सिव्हिअर असेल तर हा लहानपणी दिसायला लागतो. तर आपल्याकडे जेनेटिक टेस्टिंग अवेलेबल आहे, ज्याच्यात काही जीन्स टेस्ट केले जातात आणि ते जर पॉझिटिव्ह असतील तर त्यांना वेगळ्या पद्धतीने आपण उपचार देऊ शकतो. त्यांचं डाएट आणि एक्सरसाइज शेड्यूल पण आपण त्या पद्धतीने मॉडिफाय करू शकतो. काही मेडिसिन्स आहेत जे काम करतात. तर प्रिव्हेन्शन म्हणजे जर फॅमिलीमध्ये ओबेसिटी आहे तर ही जेनेटिक टेस्टिंग आपण करून फ्युचर जनरेशन्सना शक्यता किती आहे आणि प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स, प्रिव्हेन्शन इज द क्युअर और प्रिव्हेन्शन इज द बेस्ट मेडिसिन, ज्या लोकांच्या फॅमिलीजमध्ये लठ्ठपणा आपल्याला दिसतो. सर, पूर्वी हा आजार जो होता तो प्रौढांना होत होता, मात्र आता हे सर्रास कोणत्याही वयाच्या लोकांना दिसून येतंय. फास्ट फूड एवढ्या इझिली अवेलेबल आहे, ते टेस्टी असतं बेसिकली. आणि फॉल्स ॲडव्हर्टायझिंग तुम्ही बघितलं तर एनर्जी ड्रिंक्स घेऊन जेव्हा व्यक्ती पळतोय दिसतोय, किंवा हे फॉल्स ॲडव्हर्टायझिंगचाही एक थोडंफार प्रमाण आहे की ज्याच्यामुळं लहान मुलं या फास्ट फूड, जंक फूड, कॉन्सन्ट्रेटेड स्वीट्स, कोल्ड्रिंक्सकडे आकर्षित होतात. तर फूड लेबलिंग म्हणजे फूड पॅकेट्सवर ह्याच्यात कॅलरीज किती आहेत, कंटेंट्स काय काय आहेत, हे अत्यावश्यक आहे. याचा स्कूलमध्ये अवेअरनेस होणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच फिजिकल ॲक्टिव्हिटी स्कूल्समध्ये इंट्रोड्यूस करणं, ती मेंटेन ठेवणं, त्याला प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच लहान मुलांना फायबरचे प्रमाण, म्हणजे तंतुमय पदार्थ असतील ज्याला आपण फायबर म्हणतो, किंवा प्रोटीन इंटेक जर तुम्ही वाढवलात तर नॅचरली इट किल्स द क्रेविंग फॉर स्वीट्स अँड कार्बोहायड्रेट्स. भारतीय जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं, प्रोटीनचं प्रमाण कमी असतं. तर प्रोटीनची आवड निर्माण करण्यासाठी त्यांना, लहान मुलांना मूग, मटकी, मोड आलेले कडधान्य असेल किंवा ज्या गोष्टी प्रोटीनमध्ये रिच आहेत त्याची सवय लावणं थोडंफार गरजेचं आहे. भुकेच्या वेळेस त्यांना हे पदार्थ खाण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे. जर भूक लागल्याच्या वेळेस काही जंक फूड खाल्लं गेलं तर परत वजन वाढतं आणि भूक, रेग्युलर टाईमची भूक पण कमी होते, डबल खाणं होतं. तर हे थोडं ट्रेनिंग त्यांना, लहान मुलांना देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि फॅमिली मेंबर्सनी जर ही सवय लावून घेतली तर नॅचरली एका घराचा तो पायंडा पडून जातो हेल्दी ईटिंग आणि हेल्दी हॅबिट्सचा. तसंच एक्सरसाइजलाही वेगळ्या प्रकारे स्कूलनी प्रोत्साहन करणं अत्यंत गरजेचं आहे. सर, अगदी थोडक्यात जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? स्थूलता हा आजार आहे. पूर्वी म्हणलं जायचं की स्थूल व्यक्ती म्हणजे खात्या पित्या चांगल्या घरातली व्यक्ती, तर हा गैरसमज आहे. स्थूलता हा बऱ्याच आजारांना निमंत्रण देणारा हा रोग आहे. ह्याचं ट्रीटमेंट योग्य क्वालिफाईड तज्ज्ञांकडून, डायटिशियन, एक्सरसाइज कन्सल्टंट्स असतील, बिरियाट्रिक सर्जन्स असतील
किंवा बेरियाट्रिक फिजिशियन्स असतील, या लोकांकडून याचा योग्य सल्ला घेऊन योग्य प्रकारे ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे. इंटरनेट बेस्ड प्लॅन्स जे वन टाइम एक प्लॅन सगळ्यांना देतात, अशा प्लॅन्समध्ये न फसता हा इंडिव्हिज्युअलाइज करून आपल्या शरीराला काय योग्य आहे, काय सूट होतं, आपल्या घरच्या जेवणाच्या पद्धतीमध्ये काय प्लॅन सूट होतो हे बघून हे आपण याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. सर धन्यवाद. तुम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये लठ्ठपणा नेमका कसा असतो आणि यावरची कारणं काय आहेत या सगळ्या संदर्भात तुम्ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. यासह इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.